नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा पुढचा एपिसोड म्हणजे अक्षरशः हृदयाची धडधड वाढवणारा आणि श्वास रोखून ठेवणारा असा असेल। गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार आहे। पार्थच्या जीवावर खरा धोका येणार। काव्याचं आयुष्य अक्षरशः संकटाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। घराला आग लागलेली, सर्व काही पेटून उठलेलं आणि त्या आगीत काव्य अडकलेली। पण तिच्या हातात आहे ते ट्विन वॉच, पार्थने दिलेली त्याच्या प्रेमाची निशाणी। ती स्वतःचा जीव धोक्यात घालूनही त्या घड्याळासाठी लढते, कारण तिला असं वाटते की पार्थने आपल्यावर प्रेम केलंय, आपल्यासाठी त्याचा जीव झुटतोय आणि त्याने खूप प्रेमाने हे घड्याळ मला दिले, त्यामुळे मी वाचले नाही तरी चालेल, पण हे घड्याळ वाचायलाच हवं। आणि तिच्यासाठी ते घड्याळ म्हणजे केवळ वस्तू नाही तर प्रेमाचं प्रतीक आहे। त्यावेळी पार्थही न घाबरता आगीत उडी घेतो आणि ओरडतो, काव्या मी आहे इथे, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही। ज्वाला पेटलेल्या आहे, धूर दाटलेला आणि दोघांचं प्रेम त्या आगीतही जिवंत आहे। पण अचानक जळलेला भाग कोसळतो आणि चक्क पार्थच्या अंगावर पडतो। पार्थ त्याखाली गाडला जातो। काव्या किंचाळते, वातावरण अगदी शोकमग्न होतं आणि इथेच सुरू होतो तिच्या प्रेमाची खरी कसोटी। आता ती आपल्या प्रियकराचा जीव वाचवू शकेल का, की नियती पुन्हा तिचं सर्व काही हिरावून घेणार? मित्रांनो, काव्या खरंच पार्थचा जीव वाचवणार का? त्याला त्या संकटातून बाहेर काढणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।